US मध्ये AI रिलेटेड कंपनीज फार आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे सीईओज खरं इंडियन आहेत. ज्या अडचणींमधून मुली जातात ना, त्याच्यामध्ये आमची भीती, मुलींची भीती की जग आम्हाला कुठल्या नजरेने बघेल, हे जेव्हा आपण बरोबर आहे त्याच्यात सुधारणा करू ना, तेव्हा आपण खूप पुढे जाऊ. डिजिटल मार्केटिंग हे आता गरज आहे काळाची, म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही व्यवसाय करूच नाही शकत. आपल्याकडे अकॅडमिक स्किल्सवर जास्ती फोकस आहे. सॅपलिंग्स वगैरे द्यायचे असते तर आम्ही पैसे नाही घेत. आम्ही त्यांना म्हणतो आम्हाला 1000 सॅपलिंग्स इथे पोहोचून द्या या फॉरेस्टमध्ये, आणि ते प्लांटेशन करतो, तेवढंच आहे. एक ओपन माइंडसेटने आपण स्वतःच शिकत राहिलो ना, इंटरनेट ही एक खूप चांगली संधी आहे. सो प्रत्येक जण पुढे जातं किंवा त्याच जागेवर थांबतं, त्याच्या मागे त्यांचा माइंडसेट असतो. सॅनिटरी नॅपकिन वापरणं न वापरणं हा विषय नाहीये. तिचं असं म्हणणं आलं की जर वापरून तो डिस्पोज केला डस्टबिनमध्ये आणि काही इन्सेक्ट्स किंवा वेगवेगळ्या ज्या आता साप असेल किंवा किडे असतील किंवा काय, ते त्याला टच केलं तर त्यांचं अशी समजूक होती की त्यांची अख्खी फॅमिली इनफर्टाईल होईल. नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आहे 8 मार्च, म्हणजेच महिला दिन, आणि याच महिला दिनाचं औचित्य साधून आपण आज एक महिला गेस्ट यांना आमंत्रित केलं आहे पॉडकास्टसाठी. डीपी हाऊस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्यांनी डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत एंटरप्रेनर म्हणून. त्यासोबतच ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या माध्यमातून विविध युवकांच्या साथीनं त्या सोशल वर्क देखील करतात, जसं की गरिबीसाठी काम करणे असेल, महिलांसाठी काम करणे असेल, ग्रामीण भागासाठी काम करणे असेल, आणि याच सगळ्या गोष्टी दावोसमध्ये जाऊन मांडणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय ठरल्या आहेत. हा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोतच. त्यासोबतच युवकांना नोकरीसाठी तसेच व्यवसायासाठी कशा प्रकारे त्यांनी काम केलं पाहिजे, बदलता काळ आणि एआयचा काळ यामध्ये त्यांनी कसं स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, आणि महिला आणि युवतींसाठी त्या आज मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग भेटूया देवयानी पवार यांना. नमस्कार मॅम. प्रथमतः तुमचं टोकनिंग पॉडकास्ट परिवाराकडून खूप खूप स्वागत आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सो तुम्ही आत्ताच, मी महिला दिनानिमित्त तुम्हाला यासाठी खास इन्व्हाइट केले की तुम्ही आत्ता दावोसमध्ये जाऊन आलात आणि भारतातली तुम्ही दुसरी व्यक्ती ठरलात की दावोसमध्ये तिथं प्रतिनिधित्व करेल. तर यावेळी तुमचा तो अनुभव कसा होता आणि तिथे तुम्ही नक्की काय मुद्दे मांडलेत? पहिले तर मला फार छान वाटतंय आपल्या स्टुडिओला येऊन, आणि आपले जे वेगवेगळे काम आपण करताय डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून, ते अतिशय बघण्यासारखं आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीची आपली टीम पण आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी, आणि थँक्यू मला इन्व्हाइट केलं. त्या ह्यानी ऍटलिस्ट बघता तरी येतं की आपले तरुण पिढी काय काय वेगवेगळे काम करतायत. सो थँक्यू फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. आणि एक प्राऊड फिलिंग असते जेव्हा आपण आपल्या भारताला आणि महाराष्ट्राला रेप्रेझेंट करतो एका इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी गेले 4 वर्ष बारामतीत आपला पहिला ग्रामीण हब आहे भारताचा, ग्लोबल शेपर्सचा. त्याच्या माध्यमातून माझं सिलेक्शन झालं 600 ऍप्लिकेशन्स मधून, आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी एकटी तिथे जात नाहीये. माझ्यासोबत आपले इतर तरुण किंवा आपल्या ज्या समस्या असतात किंवा आपले ज्या चांगल्याही गोष्टी आहेत ज्या आपण करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्या मला तिथे जाऊन सांगता येतात, आणि आपलं किती पोटेन्शियल आहे ते तिथे प्रेझेंट करता येतं. तर ती गोष्ट मला जास्ती छान वाटत होती जाताना, की आपल्या सगळ्यांचा आवाज तिथे पोचतोय. पहिल्या दिवशी जरा ओव्हरवेल्मिंग वाटतं, कारण आपण जेव्हा जातो असं अगदी एअरपोर्टचं सिक्युरिटीचं चेकअप असतं तसं त्या गेटला चेकअप असतं, कारण तिथे आज सगळे प्रेसिडेंट, वेगवेगळे बिलियनेअर्स किंवा जी लोक फार चांगल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कामं करतायत आपल्या देशासाठी, ते तिथे असतात आणि ते अगदी सहजपणे फिरत असतात त्या एरियामध्ये. पहिल्या दिवशी एक काय म्हणतात, एक तरुण म्हणून असं वाटतं की आपण कुठे आलोय, म्हणजे हे काय आहे जग, हे वेगळंच काहीतरी वाटते. आपल्या समोरून एक कुठला तरी भारताचा एक चंद्रबाबू नायडू सर तिथून क्रॉस होत आहेत, त्यानंतर डेव्हिड बेकहम दिसतायत तिथे, ते बोलतायत. आपल्याला वाटतं हे खरं आहे का, म्हणजे काय चालू आहे आपल्या बरोबर. तर पहिल्या दिवशी तसं वाटतं. मग दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला जाणवायला लागतं की नाही, आपण इथे आहे, आपल्या वेगवेगळ्या ज्या
गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रेझेंट करायच्या आहेत. या लोकांबरोबर आपल्याला विषय आपले मांडायचे आहेत आणि डिस्कशन मधून काय आपल्याला भारतासाठी परत नेता येईल किंवा काय आपण जिथे शिकतोय ते नेता येईल त्याचं आपल्याला पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे. पण एक तो जग असा आहे की आपल्या आजूबाजूला वेगवेगळे वॉरचे विषय चालू आहेत, क्लायमेट चेंजचा विषय चालू आहे, एआयचा विषय चालू आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या कंट्रीजचे काय मुद्दे आहेत, ते त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने काम करतायत, एआय रिलेटेड त्यांच्या देशामध्ये काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींचे सेशन्स आपण अटेंड करू शकतो, आपण शिकू शकतो आणि त्या गोष्टी आपण परत आणू शकतो किंवा आपल्याकडे जे चालू आहे ते तिथे त्यांना सांगू शकतो. आणि ते एक सुंदर असं कोलॅबरेशनचं एक प्लॅटफॉर्म आहे माझ्या अनुभवाप्रमाणे. ओके. मग तिथं ज्यावेळेस मुद्दे मांडताना तुम्ही आपल्या भागातले जे मुद्दे सांगितले, तर असं एक लोकांना असं असतं की विदेशात म्हणजे सगळं काही चांगलं असतं आणि भारतात म्हटलं की खूप गरिबी आहे किंवा खूप विचित्र अवस्था आहे असं असतं. तर आम्ही एक तुम्हाला हे विचारू इच्छितो की तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते सरसकट जगातून तसेच मुद्दे असतात की काहीशे वेगळे प्रश्न असतात तिथे सुद्धा? आता प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे विषय चालू होतात. युएस मध्ये एआय रिलेटेड कंपनीज फार आहेत, सगळ्यांनाच माहिती आहेत, त्याचे सीईओज खरं इंडियन आहेत. पण तिथे वेगवेगळे तसे मुद्दे चालू असतात. पण एक मला समजलं की आपल्याकडे वी आर आय थिंक मोर दॅन 1.3 बिलियनचा एक नेशन आहे आपण. आणि जो पोटेन्शियल मला दिसला की आपल्याकडे जो डेटाबेस आहे शेतकऱ्यांचा किंवा जे आपल्याकडे शेती उद्योजक आहेत जे खूप चांगल्या प्रमाणावर काम करतायत, बाहेरच्या देशांमध्ये असं मला जाणवलं की त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे खूप चांगले चांगले साधन आहेत, पण त्यांना असा कोणी देश पाहिजे ज्याच्यामध्ये ते त्याचे प्रॅक्टिसेस अडॅप्ट करू शकतात किंवा ते तिथे अप्लाय करू शकतात. आणि मला तो एक छान असा कॉम्बिनेशन वाटला की आपल्याकडे ती लोक आहेत त्याला पुढे घेऊन जाणारी आणि त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा जर एक छान कोलॅबरेशन झाला तर तो कुठेतरी खूप चांगलं होऊ शकतं सगळ्यांसाठी. आज आपण महिला दिनानिमित्त खास गप्पा मारत असताना तुम्हाला मी एक प्रश्न विचारू इच्छितो की एक महिला म्हणून आपल्या देशातील म्हणा किंवा आजूबाजूच्या महिला वर्गाला बरेचसे अडथळे आहेत, म्हणजे अगदी हेल्थ इश्यूज सुद्धा आहेत. त्यासोबत आज महिला ग्रामीण भागात सुद्धा महिलेला स्वतःच्या पायावर उभं राहणं तितकंसं सोपं नाहीये जितकं आज सिटीमध्ये सोपं होत झालंय. तर मग या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला ह्या समस्या जाणवतात का ज्यावेळेस तुम्ही ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये फिरत असता त्यावेळेस तुम्हाला या समस्या जाणवतात? मला अगदी थोडंसं वेगळं ह्याच्यावर ओपिनियन आहे. मी पण तुमच्यासारखंच पॉडकास्ट घेते. त्याच्यामध्ये मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली. दिव्यप्रभा म्हणून एक माझ्याकडे एंटरप्रेन्योर आहेत त्या, आणि ग्रामीण भागात लासुर्ण्यामध्ये त्यांचा बिझनेस त्यांनी सेटअप केलेला आहे आणि ऍग्री फील्ड मध्येच आहेत. त्यांचा प्रॉडक्ट असा आहे की गायांसाठी प्रोटीन बार त्यांनी काढलेला आहे. तर मी ते जिम मध्ये मी आता पॉडकास्ट आपण जेव्हा विषय शोधतो तेव्हा असं काही वेगळंच आपल्याला पाहिजे असतं. तर म्हटलं हे काय प्रकार आहे, गायांसाठी प्रोटीन बार म्हणजे काय, माझं एक्साइटमेंट वाढलं. आणि तिथे त्यांच्याशी बोलत असताना मला म्हणजे माझ्यामध्ये तुमच्यासारखं परसेप्शन होता की अर्बन आणि रुरल मध्ये अर्बनला जास्ती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मान्य आहे की प्लॅटफॉर्म आहे किंवा वेगवेगळे मेंटॉर्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतात, बरोबर आहे, हे आहे, मान्य आहे. पण जेव्हा तिच्याबरोबर बसून मी तो पॉडकास्ट केला, मला असं कळलं की आपण जर व्यवसाय एका महिलेने तिच्या गावात सुरू केला तर आजूबाजूची कम्युनिटी तिला जे साथ आणि सपोर्ट देईल ते फार तिला पुढे घेऊन जाऊ शकतं दॅन अर्बन, बिकॉज तिथे कॉम्पिटिशन खूप आहे. इथे तुम्ही जसं आपण डिस्कस करत होतो की आपण एक निश पकडून पुढे गेलो आणि त्यांनी आपापल्या गावांमध्ये ती एक नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन एक व्यवसाय चालू करून मग तिथून तुम्ही बाकीच्या म्हणजे पुण्यात प्रोडक्ट दिला, मुंबईत दिला, नाशिकला दिला, नागपूरला दिला, तर ते जास्ती सोपं पडतं असं माझ्या पद्धतीने मला वाटलं. कारण ती बोलली की आपल्याला महिलांना ज्या अडचणी जे विचारलं की घरच्यांकडून असं असतं की आपण जॉब करा. आताची समस्या अशी आहे की सगळ्यांना प्रोत्साहन दिला जातो घरून की आपण जॉब करा, पण व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करू नका, व्यवसायाचे पैसे मुलांसाठी आहेत किंवा तुझ्या लग्नासाठी आहेत. बरोबर आहे. तर तिथे मुलींना आणि मुलांना पण मला वाटतंय की तिथे सगळ्यात जास्ती अडचण होते. सो दिव्यप्रभा सारख्या मुली ज्यांनी 20 लाखाचं जिला फंडिंग मिळालं, बरोबर, आणि तिने तिच्या गावामध्ये एक स्वतःचा व्यवसाय उभा केला. सबसिडीजचे आता भरपूर ऑप्शन्स आलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी मिळतात.
आणि त्या पद्धतीने विचार करून तिने तिचे आजूबाजूच्या मुलींना इन्स्पायर केलं. बरोबर आहे. तिच्या आजूबाजूच्या कम्युनिटीज मधून जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट Employment केल्या create केलं. प्रत्येक गावांमध्ये. ग्लोबल शेपर्स मध्ये पण आम्ही ते बघतो. टॅलेंटची काही कमी नाहीये, फक्त मला असं वाटतं आपण आपला भाग जर कधी ग्रो करू शकलो तर तो खऱ्या अर्थाने प्रत्येक गाव डेव्हलप होईल. सो ग्लोबल शेपर्स कम्युनिटीमध्ये तुम्ही जसं मी जेवढा काही तुमचा अभ्यास केला किंवा तुमचं ज्यावेळेस प्रोफाईल चेक करत होतो त्यावेळेस तुम्ही महिलांच्या समस्या असेल किंवा जसं की आपण मेन्स्ट्रुएशन ही पण एक मोठी समस्या आणि त्यामध्ये पण बऱ्याचशा हेल्थ रिलेटेड गोष्टी आज अशा आहेत की त्या मुली किंवा त्या महिला बोलू पण शकत नाहीत ओपनली. त्यावर तुम्ही नक्की काम कसं करता आणि त्यातून तुम्हाला एक परिणाम असा आपण जे म्हणतो की आउटकम त्यातून तुम्हाला कसा मिळतो? जेव्हा आम्ही 3 वर्षापूर्वी कोविडच्या काळात काम चालू केलं होतं ग्लोबल शेपर्स साठी, मेयर आहेत ज्या बारामतीच्या, त्यांनी असं सांगितलं होतं की स्लमच्या ज्या एरियाज आहेत तिथे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे महाग मिळतात. म्हणजे 200-150च्या वर त्याचंही असतं, कधी कधी नाही परवडत किंवा फॅसिलिटी ती नाहीये. ते एसेन्शियल्स मध्ये अजूनही कॅल्क्युलेट केलं नाही, लक्झरी आयटम म्हणून कॅल्क्युलेट केलं जातं. तर ते बोलले त्याची कमतरता आहे, तर तिथे आपण काही सॅनिटरी नॅपकिन्स वाटू शकतो का किंवा काही करू शकतो. इथपासून तो प्रोजेक्ट चालू झाला. जेव्हा आम्ही ऑन ग्राउंड गेलो, ऑन फील्ड गेलो, तेव्हा असं समजलं की नुसतंच सॅनिटरी नॅपकिन्सची अवेलेबिलिटी हा विषय नाहीये, पण त्याच्या अराउंडचं एज्युकेशन, त्याच्या अराउंडचं अवेअरनेस किंवा आताही मुली काय म्हणतात न धुतलेले कापड किंवा त्या गोष्टी वापरतात, त्यांनी त्यांना इतर इन्फेक्शन होतं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर त्यांचं फार वाईट पद्धतीने परिणाम होतो. ते एक अजून एक टॅबू आहे की आपण ओपनली आपण त्याबद्दल बोलत नाही, त्याच्यावर विषय घेत नाही. त्यामुळे मुली पण एकदम घाबरतात की आता मला असं होतंय तर मी डॉक्टरकडे जाऊ का नको, माझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणवल्या. अक्षरशः मी एका गावामध्ये गेले होते, तिथला मी एक उदाहरण सांगते. तिथे एक आई बसली होती आणि तिची मुलगी वगैरे होती. आम्ही जस्ट चर्चा करायला आम्हाला फार आवडतं, कारण त्यातूनच कळतं की प्रॉब्लेम समजतात. आम्ही गप्पा मारत होतो त्यांच्याबरोबर. तर मला इतकं शॉकिंग इन्साइट मिळालं तिथून. मी म्हणलं का नाही वापरत तुम्ही सॅनिटरी नॅपकिन? तुम्हाला आता सोबतीसारखे किंवा वेगवेगळे जे आता अगदी 20 रुपयाला किंवा आता आहेत ऑप्शन्स आहेत, जे बचत गट बनवतात सॅनिटरी नॅपकिन्स, ते आता कमी प्राइसला आता मिळायला लागले. तर ती म्हणली की सॅनिटरी नॅपकिन वापरणं न वापरणं हा विषय नाहीये. तिचं असं म्हणणं आलं की जर वापरून तो डिस्पोज केला डस्टबिन मध्ये आणि काही इन्सेक्ट्स किंवा वेगवेगळ्या ज्या आता साप असेल किंवा किडे असतील किंवा काय, ते त्याला टच केलं तर त्यांचं अशी समजूक होती की त्यांची अख्खी फॅमिली इनफर्टाईल होईल. बापरे, म्हणजे समज. हे 2 वर्षापूर्वीच फक्त बोलते, आत्ताच 2 वर्षापूर्वीच बोलते. हे भरपूर भयानक आहे. म्हणजे की हे बोलले. मी म्हणलं काय करता मग? मी 2 मिनिटं जरा, म्हणजे मी आणि माझ्याबरोबर भारवी आणि बाकीचे शेपर्स होते, मी 2 मिनिटं शॉक गेलो. मग समजायला प्रयत्न केला की का. मग ते म्हणजे मग ह्याच्यावर मार्ग काय काढतात? जर वापरलं तर तेवढं जाळून टाकतो. जाळलं की तुम्हाला माहितीये की जर तुम्ही त्याच्यात प्लास्टिक असतं, वेगवेगळे केमिकल्स असतात, त्याचा क्लायमेटवर पण एक पोल्युशन होतं, वेगळं होतं. तर तिथे लँडफिल्स मध्ये ते सरळ जाळून टाकतात. तर म्हणलं हा मुद्दा नुसता डिस्ट्रीब्युशनचा नाहीये, बरोबर आहे, हा आहे एज्युकेशनचा, अवेअरनेसचा. बरोबर आहे. दुसरी गोष्ट मी अशी पण नोटीस केली की सरपंच असतील किंवा वेगवेगळी गोष्ट असतील, सगळे निघून जायचे म्हणजे जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशनचा. म्हणलं नको, असं नाही करायला पाहिजे, किंवा नुसतं नर्सेस किंवा आम्ही मुलीच द्यायचो. म्हणलं आपल्याला जर खरंच जेंडर इक्वालिटी किंवा जे अवेअरनेस आहे, जे आपण लपून छपून जे आपण सॅनिटरी नॅपकिन वापरतो ते थांबवायचं असेल तर आपल्याला मुलं हे व्हॉलंटियर्स इंट्रोड्यूस केले पाहिजे. तर आम्ही आमच्या इनिशिएटिव्ह मध्ये, जर तुम्ही फोटोज पण बघितले असतील, मुलं आणि मुली दोघं इक्वली सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रीब्यूट करतात. ग्रामपंचायत तिथे असताना बरोबर, त्यांनी मुलींना असं वाटलं की माझ्याबरोबर जे होते ते एक नॉर्मल गोष्ट आहे, बरोबर आहे, त्याचं काय हे नाहीये, मी पुढे जाऊन माझ्या भावालाही सांगू शकते किंवा माझ्या कोणालाही नातेवाईकांना सांगू शकते, हे काय लपवण्यासारखी गोष्ट नाही. बरोबर आहे. हे जेव्हा त्यांना समजायला लागलं तेव्हा आम्हाला एवढे प्रतिसाद आले, एवढे कॉल यायला लागले. बरोबर आहे. सो ज्या अडचणींमधून मुली जातात ना, त्याच्यामध्ये आमची भीती, मुलींची भीती की जग आम्हाला कुठल्या नजरेने बघेल,
हे जेव्हा आपण बरोबर आहे. त्याच्यात सुधारणा करू ना, तेव्हा आपण खूप पुढे जाऊ. मग झाल्या पुढच्या सस्टेनेबिलिटीच्या गोष्टी. बरोबर आहे, अगदीच. आता हे करत असताना तुम्ही तुमच्या डिजिटल मार्केटिंग मध्ये पण तुम्ही बरंचसं काम केलेलं आहे. तर आज तुम्ही डिजिटल मार्केटिंगकडे बघत असताना आज असं झालंय की प्रत्येक बिझनेसनं डिजिटल मार्केटिंग करणं गरजेचं आहे. तरी अशा गोष्टी आहेत की छोटे बिझनेसमॅन असतील किंवा आपण म्हणतो लघु उद्योग असेल, तर त्यांनी डिजिटल मार्केटिंग मध्ये काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि तुमचं इन्साइट काय आहे यावर की डिजिटल मार्केटिंगचा वापर कुणी कशा पद्धतीने करून कसं त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या बिझनेसमध्ये ग्रो होऊ शकतं? डिजिटल मार्केटिंग हे आता गरज आहे काळाची. म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही व्यवसाय करूच नाही शकत, पहिली गोष्ट म्हणजे. आणि जर कंपनीज असतील स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केलच्या, तर त्या काही एजन्सीज अफोर्ड करू शकतात. पण सपोज एक उद्योजक असेल जे स्क्रॅच पासून स्टार्ट करत असेल, ज्यांच्याकडे फक्त आपल्या काय म्हणतात व्यवसायावर पैसे देण्या एवढंच त्यांच्याकडे बजेट असेल आणि एजन्सीज मध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत, मे बी नंतर करतील आहेत, त्यांचं मी आता जस्ट एक जनरल ट्रेंड बघते रील्स मध्ये, क्वालिटी आणि हे काही मॅटर करत नाही स्टार्टला. क्वालिटी नाही मॅटर करत. तुम्ही कॅमेरे वगैरे नंतर घेऊ शकता, एजन्सी नंतर हायर करू शकता. पण एक मी त्यांना सजेस्ट करेल की आपण डेली जे आपण व्यवसायामध्ये करतोय त्याचं एक जर्नलिंग करून की आपण काय काय गोष्टी केल्या, कुठले प्रॉब्लेम्स आले, त्याला कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह केलं, हा प्रॉडक्ट आपण का लोकांपर्यंत इंट्रोड्यूस करतोय, हा व्यवसाय मी का चालू केला, एक विजन मिशन म्हणा किंवा डेली जर्नलिंग असतं की आज मला ही अडचण आहे. छोट्या छोट्या गोष्टी. जर तुम्ही आत्ताचे सगळे क्रिएटर्स बघितले असतील तर त्या क्रिएटर्स मध्ये एक वेगळं आहे की ते स्वतःची लाईफ स्टोरी त्यांच्या रील्सच्या माध्यमातून सांगत असतात. बरोबर. आणि मला असं म्हणायचंय की अर्बन क्रिएटर्स फार झालेत. पण जेव्हा मी आता मध्येच मी निखिल तनेजा जे युवाचे हेड आहेत त्यांच्याशी चर्चा करत होते, त्यांना म्हणले आम्ही असं ग्रामीण भागात काम करतो वगैरे. ते म्हणले अर्बन क्रिएटर्स आहेत, करतात, पण पुढचा जो ट्रेंड येणार आहे तो रुरल मध्ये जे क्रिएटर्स स्वतःची स्टोरी आपल्या रिजनल लँग्वेज मध्ये, म्हणजे तुमची जी भाषा आहे त्याच्यामध्ये, मातृभाषामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये काय करते, एक कॅमेरा ठेवा आणि तुमचा एक एक्सपिरियन्स वर तुम्ही डॉक्युमेंट करायला चालू करा. लोकांना ते जास्त आवडते. अगदी शेताला पाणी देणं असेल, अगदी शेताला पाणी असेल किंवा त्याच्यामध्ये असं कळलं की नाही मला आता रेसिड्यू फ्री म्हणा, एक एक्झाम्पल घ्या, त्याच्यामध्ये बटर मिल्क आपण वापरतो. आय थिंक इफ यू कॅन टेल मी इफ आय एम रॉंग, तर बटर मिल्क वापरतो, तर साधारण ते एक हॅक सांगितली. तर ते अर्बन ऑडियन्सला माहितीच नसते ना की असं काय चालतं, वापरू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींवर आणि मग त्याचा प्रॉडक्ट बनवा ना नंतर. सो या छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुम्ही जर तुमचं स्वतःची भाषा वापरून रील्स काढायला चालू केले, साधा मोबाईल घेऊन, त्याला जास्ती ट्रॅक्शन येतोय. आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग, आता तुम्ही हा ज्यावेळेस उत्तर देत होता त्यावेळेस मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारावा वाटला की मार्केटिंग हे नक्की मग काय आहे? मार्केटिंग हे एका चौकटीतली पद्धत आहे की तुम्ही एक सायकोलॉजिकल स्टडी करून ती मांडण्याची पद्धत आहे? तुम्ही काय सांगता याच्यावर? आधी म्हणायला गेलं तर एक बेस स्टँडर्ड फॉर्मॅटवर चालायची मार्केटिंग, पण आता कोविड नंतर अख्खा क्रिएटर इकॉनॉमीकडे ती शिफ्ट झाली. 60ला आता माझा पण एजन्सी आहे, तुमची पण एजन्सी आहे. आधी कसं होतं की आपण 4 क्रिएटिव्ह बनवले, ते शेड्यूल केले, पोस्ट केले, झालं विषय. पण आता लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे. त्यांना बघायचंय की शार्क टँकचा एक्झाम्पल घ्या, त्यांना बघायचं की या फाउंडरचा विजन काय, या कंपनीच्या मागे हा फाउंडर कोण आहे, त्याच्यावर जास्त इन्क्लायनेशन. तर सायकोलॉजीचा, तुमच्या पर्सनल स्टोरीचा, म्हणजे मी पर्सनल ब्रँडवर फार एम्फसाइज करते की लोकांना फार इंटरेस्ट आहे की तुम्ही काय करता, ते तुम्हाला ट्रस्ट करू शकतात का, तुमच्या विजन आणि तुमच्या मिशनवर तुम्ही जे करता त्याच्यावरच ते तुमचं प्रोडक्ट. निशेर सारखा एक चांगला एक्झाम्पल आहे. बरोबर. त्यांनी विग्स विकायला चालू केल्या. आता ते तुम्ही बघा का, दुबईमध्ये त्यांचं स्टोअर आहे. कशामुळे? पर्सनल ब्रँड त्यांचं. बरोबर आहे. मग हे सगळं करत असताना लोकांनी किंवा कुठल्याही बिझनेसमॅननं ग्राहकाची मेंटॅलिटी समजून घेतली पाहिजे अगदी, आणि मग त्याच्यावर काम केलं पाहिजे. अगदी. येस. आता तुम्ही तुमचं शिक्षण लंडनला पूर्ण केलं आणि या सगळ्या शिक्षण प्रक्रियेत ज्यावेळेस तुम्ही म्हणजे तुमचं आधीचं शिक्षण हे डेफिनेटली भारतात झालं असेल, जर मी चुकीचा नसेल तर. मग भारतीय शिक्षण पद्धती आणि विदेशातील शिक्षण पद्धती किंवा आपण म्हणू की प्रगत राष्ट्रातील एक शिक्षण पद्धती, यामध्ये तुम्हाला एक मेजर डिफरन्स दिसतो का, आणि तो दिसत असेल तर तो काय आहे? एक साधारण माझ्या आता बिफोर 2017 जेव्हा मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला शिकत होते,
फरक असाच मला जाणवला. एक फरक जो होता की आता माहिती नाही की किती ऍडव्हान्समेंट झालंय, पण तेव्हा आपल्याकडे अकॅडमिक स्किल्सवर जास्ती फोकस आहे. ओके. म्हणजे ज्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये जे आपले सोल्युशन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, पुस्तकामध्ये जे लिहिलेले डेफिनेशन आहेत, त्याच्यावरनं तुम्ही पुस्तकी किडा मराठीमध्ये म्हणतो असं. पुस्तकी किडा म्हणतो ते पुस्तकांवर तुम्ही रेफर करा, एक्झाम्स द्या, तुम्ही पास व्हाल. बरोबर आहे. पण आता जग बदलतं सारखं. येस. त्याची आता पुस्तकं कधी लिहिलेली असतील, बरोबर आहे, तर त्याचे ऍप्लिकेशन्स आता आहेत का नाही माहित नाही. पण जेव्हा मी तिथे अभ्यास करत होते, कंपनीजचे सीईओ किंवा काही कन्सल्टंट्स किंवा जे ऍक्च्युली खूप मोठ्या बिझनेसेसला ऍडवायझर म्हणून आहेत किंवा जे स्टार्टअप्स मधले आहेत, ते आमचे टीचर होते. आणि ज्या अभ्यासामध्ये आम्हाला जे म्हणजे टेस्ट ज्याच्यावर असायच्या, ते त्यांच्या कंपनीच्या केस स्टडीज ते द्यायचे. त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रॉब्लेम एरिया सांगायचे, म्हणायचे की हा गॅप तुम्ही आयडेंटिफाय करा आणि ह्या कंपनीचं स्ट्रक्चर तुम्ही कसं बदलू शकता किंवा काय करू शकता. तर ते ऍक्च्युअल प्रत्येक वेळेस ते बदलायचं. तर आम्ही ऍक्च्युअल कंपनीसाठी काम करायचो. त्यांचं जे हे आहे म्हणजे पुस्तकं फार कमी आणि हे केस स्टडीजवर जास्ती होतं. तर जेव्हा परत आले तेव्हा माझा बिझनेस जेव्हा मी परत चालू केला तेव्हा मला इमिजिएटली तो स्टार्ट करता आला, कारण मी केस स्टडीजवर 2 वर्ष प्रॅक्टिकली त्याच्यातून मी जात होते. किंवा मला तिथले जे कन्सल्टंट आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांच्याशी चर्चा करता येत होती की अच्छा तुमचं हे चांगला पॉइंट आहे, हा इथे आपण असं असं करू शकतो. सो आय फील दॅट तसं अजून इन्फ्लुएन्स झालं ना तर खूप छान वाटेल बघायला ते. बरोबर आहे, अगदीच. आता आपण बोलता बोलता ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बद्दल पण बोललो आणि त्याबद्दल बोलत असताना मला तुम्हाला हे एक विचारायचं की ग्लोबल शेपर्स कम्युनिटीमध्ये नक्की कुठल्या कुठल्या आयामांवर किंवा कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर काम केलं जातं आणि ते कशा प्रकारे केलं जातं? तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणून युएननी हे केलेले आहेत, अलाइन केलेले, गोल सेट केलेले. तर आंतरराष्ट्रीय फोरम असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला ते फॉलो करायला लागतं. आता त्याच्यामध्ये आता सपोज पहिला ग्रामीण हब आहे, तर आपल्या आजूबाजूला जे विषय चालू आहेत, आम्ही ह्याच्या ग्रास अँड रूट्स म्हणून एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे फॉरेस्ट, त्याच्यामध्ये प्लांटेशन्स कशा करायच्या किंवा नेटिव्ह ट्रीज जे आपण तिथे प्लांटेशन फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर कसे करू शकतो त्याच्यावर एक करतो. मग मासिक पाळीवर करतो काम. त्याच्यामध्ये आता आम्ही असा प्रयत्न करतोय की सॅनिटरी नॅपकिन्स मध्ये आता सस्टेनेबल ऑप्शन्स आलेले आहेत की प्लास्टिकचा कमी वापर. तर त्या गोष्टींवर स्किलिंग, रिस्किलिंग. आता जेव्हा मी डावोसला पण गेले होते तेव्हा AI आता येणार आहे, त्याच्यामुळे काही जॉब्स थ्रेटमध्ये आहेत, पण ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. रिस्किलिंग होऊ शकतं. तर रिस्किलिंग म्हणून एक विषय आहे, त्याच्यामध्ये आता एक्झिस्टिंग आपण जे जॉब आहेत त्याला AIच्या काळामध्ये कसं अपस्किल करू शकतो, त्याच्यावर फोर्सेस ऑफ चेंज म्हणून आमचा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टेडेक्स स्पीकर्स किंवा कन्सल्टंट्स किंवा बिझनेस मधले आपण इथे बारामतीमध्ये बोलवतो आणि ग्रामीण भागातले जे तरुण आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं एक कॉन्व्हर्सेशन ठेवतो. सो रिस्किलिंगवर एक काम चालतं. तर एक मेजर विषयांना आपण एक ग्रामीण थोडा टच दिलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही मॅम बोलता बोलता वातावरण बदलांबद्दल देखील बोलून गेलात आणि आज आपण ते बघतोय. म्हणजे आता सध्या आपण मार्चची सुरुवात आहे ही आणि आपण प्रचंड उन्हाळा अनुभवतो. तर हे सगळं बदल होत असताना जसं की ग्लोबल तुम्ही कम्युनिटी ग्लोबल शेप मधून बरेचसं काम करत आहातच, पण एक युवा वर्गाला तुम्ही काय सांगाल की तुम्ही तुमच्या परीनं एक काहीतरी हातभार लावू शकता निसर्गाला, जो की येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. तर ते तुम्ही काय सांगाल की तुम्ही काय करायला हवं जेणेकरून आपलं जे वातावरण बदल आहे किंवा जे आता सध्या पूर्ण बिघडलेलं वातावरण आहे याच्यावर आपण उपाय काढू शकतो? वैयक्तिक म्हणलं म्हणजे जर प्रत्येक जणाला जर करायचं असेल तर ते आपल्या डे टू डे प्रॅक्टिसेस किंवा डे टू डे हॅबिट्स जे असतात त्याच्यामध्ये आपण जर लक्ष घातलं आणि त्याच्यात थोड्या सुधारणा करायला लागल्या. आता त्याच्यात वेगवेगळे विषय असतात. क्लायमेट चेंज नुसतंच झाडं कापून नसतं, म्हणजे आता त्याच्यात कमीत कमी प्लास्टिक युसेज. आपण जसं आधीच्या काळात मला आठवतंय की आपल्या आजी वगैरे तेव्हाचा काळ जर तुम्ही आठवला तर अगदी टिनचे डबे, मग गोधड्या, बरोबर आहे, आपल्या कापडी बॅग्स, बरोबर, म्हणजे ते सस्टेनेबल जगायचे. मग आठवतंय का ते लहानपणी आपल्याला आपल्या
मोठ्या बहिणीचे कपडे पास ऑन हो. व्हायचे आणि ते आपण अगदी आवडीने घालायचे. इव्हन पुस्तकं पास ऑन व्हायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हो. प्लस ट्री प्लांटेशन, हो. या करत गेलो ना, एक ती जाणीव आली एक जबाबदार नागरिकची. बरोबर. आणि आधीच्या काळातल्या गोष्टी जर परत आणल्या आपण, बरोबर आहे, तर ते आय थिंक कुठे ना कुठे प्रत्येक जणाकडून जर ते होत राहिलं तर ते खूप महत्वाचं ठरेल. बरोबर आहे. आज आपण वृक्षारोपण म्हटलं तर एक कुंडीत छोटंसं शोचं झाड लावणं हे समजतो, हे पहिलं बदललं पाहिजे. आता फारच काही कम्युनिटीज येतात. सपोज तुम्हाला वाटत असेल की संडेला आता टाइम आहे मला, तर पुण्यात जायचं असेल तर पुण्यावर तुम्ही टेकडीवर जाऊन खूप सगळ्या कम्युनिटीज आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता तिथे, ट्री प्लांटेशन करू शकता. किंवा जे कोणी करतंय त्याला तुम्ही म्हणू शकता चला माझ्याकडून 100 झाडं तुला मी डोनेट करतो. तुम्ही जाऊन करायची गरज नाहीये, पण अशा काही कम्युनिटीज आहेत त्यांना जर तुम्ही दर महिन्याला सपोर्ट केलं आणि ते केलं तरी तुमचा तो तिथे हे होतोय ना, कॉन्ट्रीब्युशन होतोय. ह्या गोष्टींनी फरक पडतो. समाजसेवा म्हणजे असं जास्त मोठं काही नाहीये, छोटीशी गोष्ट आहे, अगदी छोटी, पण ते आपण केलं पाहिजे. सॅपलिंगला किती लागतं म्हणजे तुम्ही जर एका कम्युनिटी, आणि फार सोपं आहे इंटरनेटमुळे, आता AI आहे, इंटरनेट आहे, तुम्ही जस्ट टाईप केलं तरी तुम्हाला 10 कम्युनिटीज कळतील की ज्या ह्याच्यावर काम करतात. त्याच्यातून द्या ना 100 झाड, द्या 500 झाडं. बरोबर आहे. पैसे पण देऊ नका, वस्तू स्वरूपात झाडं द्या डायरेक्ट. आम्ही आता ग्लोबल शेपर्स मध्ये तेच करतो की जर कुठल्याही कंपनीला आमच्याकडे सॅपलिंग्स वगैरे द्यायचे असते तर आम्ही पैसे नाही घेत. आम्ही त्यांना म्हणतो आम्हाला 1000 सॅपलिंग्स इथे पोहोचून द्या या फॉरेस्टमध्ये, आणि ते प्लांटेशन करतो. तेवढंच आहे फक्त. बरोबर. आणि ते फार सोपं झालेलं आहे. आता ब्लिंकिट सारख्या गोष्टी आहेत. अगदी अगदी. येस. आता तुम्ही ज्या पद्धतीनं करिअरला सुरुवात केली आणि त्यामध्ये एक यश मिळवून तुम्ही आज अगदी दावोस पर्यंत जाऊन आलात, आणि बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो की स्वतःला सिद्ध करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. तर यामध्ये एज्युकेशन जास्त मॅटर करतं की स्किल जास्त मॅटर करतं? आणि याबद्दल तुम्ही ग्रामीण भागातल्या असो किंवा शहरी भागातल्या असो, मुला मुलींना तुम्ही काय सांगाल की स्किलवर किती फोकस करणं गरजेचं आहे? आपल्याला म्हणजे मी सांगते की जेव्हा 21 वर्षाचे होते, सगळं म्हणजे अभ्यास वगैरे एज्युकेशन वाईज सगळं कम्प्लीट केलं मी. पण सगळ्यात जास्त जे मला आतापर्यंत उपयोगी पडलंय ते अडचण. म्हणजे आपण जेव्हा इंटर्नशिपला जातो त्याला किती पद्धतीने ते सिरियसली घेतलं पाहिजे, तिथे ज्या अडचणी येतात त्याच्यातून जे आपले शिकण्याचं जे केपेबिलिटी असते की आपल्या समोर एक अडचण आहे, त्याच्यातून आपण कसं शिकू शकतो पुढे जाऊन, त्याच्यातून जे आपण शिकतो ते सोय कधीच तुम्हाला ती गोष्ट शिकवू शकत नाही. बरोबर. सो मला असं म्हणायचं की आता AI आलेला आहे वेगवेगळा. जसं मागच्या वेळेस वेबसाईट हा प्रकार आला होता, इंटरनेट हा प्रकार आला, तेव्हा पण लोक घाबरले होते. आता AI, पण AI ला एक ऑपॉर्च्युनिटी पकडून जर आपले एक्झिस्टिंग जॉब आहेत, आता ग्राफिक डिझायनर्सचा जॉब जसं आपण एजन्सीमध्ये, तर त्याला पण थ्रेटायकन, कॅनवा सारखे खूप छान प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, ChatGPT आलेले आहे जे आपलं काम सोपं करतं. तर मला असं वाटतं की ओपन माइंडसेट ठेवला ना आपण, म्हणजे माझ्या आयुष्यात पण असं आहे की माझं एज्युकेशन मे बी आता त्याच्यातून मी जे टेक्निकल स्किल्स आहे ते अप्लाय करू शकते, पण जे एक्सपिरियन्सेसनी आपण शिकत जातो की हे माझ्याकडे नाहीये, हे आणि प्रश्न विचारायची केपेबिलिटी की मला हे येत नाही, तुमच्याकडून मी हे शिकू शकते की ते का नाही म्हणतील तुम्हाला. बरोबर. तर त्या गोष्टी तुम्ही करत राहा. रिस्किलिंग मध्ये पण तेच येतं. बरोबर आहे. सो माझ्या आयुष्यात त्या गोष्टींनीच मी पुढे गेलेली आहे. म्हणजे जेव्हा बिझनेस आपण करतो तेव्हा अडचणी येतात, त्याच्यातून जर आपण 4 कॉल केले, आपले जे मेंटॉर्स असतात किंवा लेट्स से फेलो बिझनेसमॅन असतात त्यांना कॉल केला, अरे हे माझं एक असो, इगो आपण साईडला ठेवला पाहिजे नेहमी, माझं हे नाही जमत आहे, मला माझ्याकडून हे चुकलंय, त्याच्यावर मी काय करू. बरोबर. जर ते आणि तो समोरचा म्हणेल की नाही माझ्यावर पण असं झालेलं, पण मी असं केलं, तू असं कर, ह्या गोष्टी जर आपण शिकलो ना करायला, कुठला कुठे जाऊ. आणि आत्ताचं AI आणि रिस्किलिंगचं जसं बोललं की ग्राफिक डिझायनरनी काय केलं पाहिजे की ठीक आहे, आता माझं आता मी ह्याच्यावर कोरल ड्रॉवर नाही करू शकत, पण कॅनवाचं तुम्ही एक्सपर्ट बनवून तुम्ही यू कॅन जस्ट से की मी हे करून देऊ शकतो. शटरस्टॉकवर जसं आपण बोललो की तुमचे स्वतःचे डिझाईन्स अपलोड करा, तिथे आयडेंटिफाय करा की हे डिझाईन्स अवेलेबल नाहीयेत, सो तुम्ही एक एंटरप्रेन्योर बनू शकता. आता ChatGPTचं बघितलं तर प्रॉम्प्ट एक्सपर्ट म्हणून आता नवीन प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणून आता जॉब झालेले आहेत. सो एक ओपन माइंडसेटने आपण स्वतःच शिकत राहिलो ना, इंटरनेट ही एक खूप चांगली संधी आहे. इंटरनेट जे आपल्याला मिळालंय आपल्याच्या जनरेशनला, आपण रील बघण्यात घालवतो, तर ते रील पण चांगला बघू शकतो त्याच्यात. अगदी त्यामध्ये अल्गोरिदम काय तुमचं
तर त्याच्यात जर चांगलं अल्गोरिदम सेट केलं तर खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे हो. त्याला वाईट असं मी काही म्हणूच शकत अगदी नाही. अगदी अगदी पण प्रत्येक गोष्ट त्याच्या- चांगली वाईट हा, आहे, म्हणजे अनुभव पण चांगला आहे, एक्झॅक्टली तो वाईट पण आहे, आपण कसा सगळं- वापरतो त्याच्यावर डिपेंड आहे. एक्झॅक्टली. सो प्रत्येक जण पुढे जातं किंवा त्याच जागेवर थांबतं, त्याच्या मागे त्यांचा माइंडसेट असतो, बरोबर आहे. बाकी काही नसतं. आता तुम्ही बोलता बोलता बोललात की इंटर्नशिप हा भाग, हो. पण तुम्हाला खरंच असं वाटतं का, म्हणजे तुम्ही एक बिझनेस रन करताय हो. आणि त्यामध्ये पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असाल, हम्म. तुम्हाला असं वाटतं का एखादा कोर्स करून आलेला मुलगा किंवा मुलगी किंवा एखादा डिग्री घेऊन आलेला मुलगा मुलगी तो इंटर्नशिप करण्यासाठी खरंच कॅपेबल आहे असं तुम्हाला वाटतं? खरं जेन्युइन फार उत्तर अवघड पाहिजे. अगदी, म्हणजे त्याच्यामध्ये मी जर रिक्रुटमेंट करत असेल ना तर शिक्षण एक बघते, पण माझा एम्फोसिस जास्ती क्रिएटिव्हिटीवर, तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स, तुमची जी हंगर आहे शिकण्याची, तुमचं जे अडॅप्टेबिलिटी आहे त्याच्यावर जास्ती फोकस असतो माझा. एक्झॅक्टली. कारण तेव्हाच, म्हणजे आता खूपच आवाज अकॅडमाइज्ड आहे, पण जर आपण ते बाजूला ठेवलं तर ह्या स्किल्सवर तुम्ही कंटिन्यू शिकू शकता. सो आय थिंक की जर तो माइंडसेट वाला इंटर्न आला तर मी लगेच हायर करेन. अडॅप्टिव्ह हवा, म्हणजे असं नको की मी पीएचडी होल्डर आहे मी असंच करेन सगळं, नाही करणार. तसं नाही चालत. म्हणजे जर तुम्हाला एंटरप्रेन्योर बनायचं तर अगदी ऑफिस बॉयचं काम पण तेवढंच महत्वाचं आहे, बरोबर, जेवढं एका अकाउंटंटचं काम आहे. तर त्याचा जो एक असतो ना की प्रत्येक गोष्ट मला शिकायची, तो माइंडसेट मला बघायचा आहे की मला हे शिकायचंय. बरोबर आहे. आता तुम्ही दावोस मध्ये गेलात आणि बरेचसे मुद्दे मांडलेत, पण मी ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून असं मानतो की तिथं तुम्हाला ज्या काही गाईडलाईन्स सांगितल्या असतील त्या एक इंडिव्हिज्युअल एनजीओ म्हणून राबवणं आणि एक सेंट्रलाइज सिस्टीम म्हणून त्या आपल्या ज्या त्या सरकारनं राबवणं हे तेवढंच महत्वाचं आहे. तर मग त्या कशा पद्धतीने होतात आणि ते घडतं का? मला असं वाटतं की पॉलिसीज आणि पॉलिसी मेकर्स एक वेगळा विषय झाला. ते त्यांचं म्हणजे ते टाइम प्रमाणे चेंज होत असतं, बदलत असतं किंवा ज्या गोष्टी आहेत. मला ऍज अ इंडिव्हिज्युअल, म्हणजे ऍज अ बिझनेस पर्सन किंवा ऍज अन एंटरप्रेन्योर जेव्हा मी तो अटेंड करत होतो, और ऍज अ ग्लोबल शेपर जेव्हा तिथे होते मी, मला असं जाणवलं की ठीक आहे, मी ग्लोबल शेपर म्हणून एक मला ट्रेनिंग मिळालेली, मला माहिती आहे की अख्ख्या जगांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये काय विषय चालू आहेत, त्याच्यावर युरोपियन युनियन आणि युएसचे काय कॉन्फ्लिक्ट आहेत किंवा वेगवेगळ्या विषयांवर ते किती ओपनली चर्चा करतायत किंवा त्याच्यावर आपले मुद्दे मांडतायत. पण जे ऑडियन्समध्ये, मी ज्या ऑडियन्समध्ये बसले होते ते लीडर्स आहेत, ते त्यांचे विषय मांडतायत, पण तेवढंच ऑडियन्स पण तेवढी अवेअर होती की ह्या गोष्टी आहेत. आणि अपार्ट फ्रॉम ब्रँडिंग किंवा जे काही आपण जे मार्केटिंगमध्ये बोलतो, ब्रँडिंग आणि हे विजिबिलिटी हा वेगळा विषय झाला, पण एक एज्युकेशन किंवा अवेअरनेस की ह्या गोष्टी हे जण करते किंवा हे पॉलिसी मेकर्स ह्या गोष्टी करतायत. सो आय फील पर्सनली की प्रत्येक सिटीजन जो कोणी असेल, कुठेही असेल, त्यांना जगभरात काय चालू आहे आणि आपल्या सिटीमध्ये काय चालू आहे ह्याचा कनेक्शन, आणि त्याच्यामध्ये आपण ह्या विषयांवर त्याचा इन डेप्थ स्टडी अपार्ट फ्रॉम ब्रँडिंग मटेरियल केला की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, क्लायमेट चेंज, आपल्याला गरमी का वाटतेय आणि त्याच्यावर आपल्या एरियामध्ये काय वेगळे उपाय काढू शकतो, त्या गोष्टींबद्दल जर आपण ऍज अ सिटीजन बोलायला चालू केलं, ज्याने खरंच डेव्हलपमेंट होणार आहे. किंवा लेट्स से काही स्कूल्समध्ये असं वाटलं की नाही, एज्युकेशन सिस्टीम मध्ये या गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या पाहिजेत किंवा एआय रिलेटेड एक कोर्स यायला पाहिजे, त्याचा थोडा अभ्यास करून ऍज अ सिटीजन आपण जर तिथे सजेशन्स, कारण मला वाटलं मी जेव्हा तिथे होते की दे वर वेलकमिंग द सजेशन्स गिव्हन बाय ऑडियन्स. मी ते प्रश्न मांडू शकत होते किंवा मी विचारू शकत होते असं असं आहे तर ह्याच्यात तुम्ही काय कराल, आणि इट वॉज कमिंग फ्रॉम अन आयडिया की हे प्रॉब्लेम्स आहेत, त्याला सोल्युशन मला पाहिजे, बिकॉज आपण एका ह्याच्यात राहतो. तर प्रत्येक सिटीजनने त्या पद्धतीने जर पुढे जाऊन आपले विषय मांडले बियॉन्ड एनिथिंग, तर आय थिंक बदल घडू शकतो आणि एक खूप ट्रान्सपेरंट सिस्टीम बघायला मिळेल. पण ते प्रत्येकाच्या जणांमध्ये, जसं मी क्लायमेट चेंज बद्दल पण बोलले, असे खूप विषयांवर जर आपण प्रश्न बरोबर, स्त्री सुरक्षा आहे किंवा शिक्षण आहे, बऱ्याचशा गोष्टी, पण अभ्यास करून, म्हणजे त्याचा अभ्यास करून जर बोलायला चालू केलं तर खूप चांगला बदल करू शकतो. सो आज मॅम आपण हा पॉडकास्ट जो आहे तो महिला दिनानिमित्त खास पब्लिश करत आहोत आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलेला आहे. तर महिला दिनानिमित्त तुम्ही महिला
मग त्या ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो, तसेच मुली यांना तुम्ही एक काय सांगाल किंवा काय सल्ला द्याल? मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगेल किंवा माझ्या आजूबाजूला असं वाटत असतं आम्हाला की आमच्यामध्ये काही कमी आहे का किंवा आम्ही कुठे कमी पडतोय का, हे आम्हाला सारखं वाटत असतं. कारण आम्ही नर्चरर म्हणून सांगितलेलं आहे की किती किती देऊ शकतो आम्ही, म्हणजे आमच्यामध्ये काहीतरी कमी आहे का काय. जर तो एक डाऊट, सेल्फ डाऊट जे म्हणतात ना, किंवा एक ती भीती असते आतली की मी कुठे कमी पडतीये का, ती बाजूला ठेवून नाही, माझ्यामध्ये ती क्षमता आहे की मी हे करू शकते आणि मी हे करणार आणि मी माझा प्रयत्न असेल की ते मी पार पाडेल. हे एकच गोष्टाचा शिफ्ट आपल्या डोक्यात आला ना की आपण काहीही करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की जेंडर इक्वालिटीचा खरा डेफिनेशन असा आहे की तो आपल्यापासून सुरुवात होतो की माझ्यामध्ये काही कमी नाहीये, मी ती गोष्ट करू शकते आणि ती करायला मी कुठलाही मेहनत करील, प्रयत्न करील आणि शिकील आणि पुढे जाईल. सो ते एक तुम्ही खचून जाऊ नका आणि विचार करू नका की ह्यांनी केलंय पण माझ्यात ते नाहीये, मला हे नाहीये. तुम्ही जर ठरवलं ना तर तुम्ही काही करू शकता. अगदी. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि बऱ्याचशा गोष्टींवर तुम्ही तुमचं मत व्यक्त केलं, तुमचे अनुभव सांगितले. त्यासोबतच तुम्ही ग्रामीण भागातले प्रश्न देखील हायलाइट केले आणि ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बद्दल देखील सांगितलं. याबद्दल टू कटिंग पॉडकास्ट कडून तुमचे खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद. नाही, मला अगदी छान वाटलं आणि खूप स्मूथ फ्लो होता आणि खूप छान सेटअप आहे आणि पॉडकास्टिंग स्किल्स पण खूप चांगल्या आहेत, काही शिकण्यासारखं पण आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट म्हणजे अख्ख्या टीमला. आणि तुम्ही एवढं अटेंटिव्ह असून म्हणजे तुम्ही ऐकताय हा पॉडकास्ट, ते मला फार छान वाटलं. नाहीतर असे 3 कॅमेरे असतात, कोण नसतं पुढे, पण सगळे बसून ऐकताय, ते फार छान वाटलं. येस, नक्कीच. थँक्यू सो मच. खूप तुम्ही टाइम दिला. धन्यवाद.